नमस्कार. माणूस वेडा का होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे धास्ती, असमाधान व मानसिक त्रास या मानसिक ताण. माणूस वेडा होण्याचे कारण, मुख्य कारण म्हणजे त्याला प्रचंड प्रमाणात असलेली धास्ती, दहशत. जास्त प्रमाणात असलेल्या धास्तीमुळे, दबावामुळे तो वेड्या होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कारण धास्ती असल्यामुळे तो सतत दुःखी असतो, नाराज असतो, हताश असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो, खुशी नसते आणि सतत तो कोण्या ना कोण्या विचारात गुंतलेला असतो. त्याला सतत त्याच्या मनात एक धास्ती असते, एक दहशत असते आणि त्या कारणाने तो जेवणही करीत नाही, त्याची झोपही होत नाही आणि तो शांतही राहत नाही. नेहमी तो दुःखात, आनंदात, ताणामध्ये राहतो. त्याचं सांत्वन करणारं कोणी नसतं, त्याला दिलासा देणारं कोणी नसतं, त्याला समजून सांगणारं कोणी नसतं, त्याची पर्वा करणारं कोणी नसतं. कारण तो मनुष्य आपल्या मनातलं कोणाला काही सांगतच नाही. ही धास्ती कशामुळे आहे, तो दुःखी कशामुळे आहे, नाराज कशामुळे आहे, हताश कशामुळे आहे, हे कोणालाही तो सांगत नाही. म्हणून तो सतत दुःखी राहतो, नाराज राहतो आणि या सतत नाराज व दुःखीमुळे, सतत दहशतीमध्ये राहिल्यामुळे, सतत धास्तीमध्ये राहिल्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि तो वेडसर बनतो, वेडा बनतो. म्हणून किती जरी अडचणी आल्या, किती जरी समस्या आल्या, या किती जरी संकट आले, किती जरी दुःख आले, काय जरी झालं, तर माणसाने ताणामध्ये, धास्तीमध्ये, दहशतीमध्ये राहू नये. कारण याचा त्याच्या आरोग्यावर, त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम घडत असतो. त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. याचाच परिणाम म्हणून तो वेडा होतो. माणसाला कोणा ना कोणाची तरी धास्ती असते, दहशत असते. एखाद्या माणसाला खूप फार धास्ती असते, दबाव असतो. कुणाचा तरी, कशाचा तरी त्याला खूप दबाव असतो, धास्ती असते आणि तो त्या दबावाच्या कारणाने, त्या धास्तीच्या कारणाने तो सतत नाराज राहतो, दुःखी राहतो. सतत तो विचारात गुरफटलेला असतो. कुणाशी तो बोलत नाही, कुणाशी तो आपले दुःख व्यक्त करत नाही, कुणाशी चर्चा करत नाही, कुणाशी तो मिळून मिसळून राहत नाही आणि आपल्या मनातलं दुःख, आपल्या मनातलं कोडं, आपल्या मनातलं सत्य तो कोणालाही सांगत नाही. कारण त्याला सुद्धा भीती असते. त्याच्या मनात एक संकुचितपणा दडलेला असतो. या धास्तीने, या दहशतीने, या भीतीने त्याच्या मनात पूर्ण माहेरघर केलेलं असतं आणि म्हणून तो आपल्या भावना, आपले दुःख कोणापुढेही व्यक्त करत नाही,
कोणालाही सांगत नाही, कोणाशी तो बोलत नाही, जास्त कोणासोबत वेळ देत नाही. तो आपल्या एकांतामध्येच राहतो. सतत विचारामध्ये गुरफटलेला असतो. एकसारखा विचार करत राहतो. जेवण बरोबर करत नाही, त्याची झोप बरोबर होत नाही, त्याचा आराम बरोबर होत नाही. आणि याच कारणाने त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, त्याचं आरोग्य बिघडतं. आणि म्हणून तो या कारणाने वेडा होतो, त्याचा मेंदू सरकतो. कारण जेवण जर केलं नाही, या झोप जर व्यवस्थित झाली नाही, तर आपल्या अवयवावर ताण येत असतो, आपल्या मेंदूवर ताण येत असतो. आणि ताण आल्यामुळं मेंदू सरकतो, मेंदूवर विपरीत परिणाम होतो, मानसिक संतुलन बिघडतं, मानसिक स्थिती खालावते. आणि याच कारणाने तो वेडा होतो, पागल. म्हणजे एक प्रकारची धास्ती, आणि त्यात जेवण न करणे आणि त्यात झोप न होणे याचा संगम होऊन याचा खोल परिणाम त्याच्या मनावर होतो, त्याच्या बुद्धीवर होतो, त्याच्या मेंदूवर होतो. आणि त्याने सतत विचारात राहिल्यामुळे, सतत विचारात गुरफटत राहिल्यामुळे, सतत विचार करत राहिल्यामुळे त्याचं जे चक्र आहे ती व्यवस्थित चालत नाही. त्या मेंदूवर सर्वात दबाव पडतो, त्या मेंदूवर सर्व ताण पडतो, प्रेशर, जास्तीत जास्त प्रेशर मेंदूवर पडतं. आणि या सर्वांचा संगम म्हणून त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, त्याची मानसिक स्थिती खालावते. आणि याच कारणाने त्याचं संतुलन बिघडून जातं, आणि याच कारणाने तो वेडा होतो. म्हणून कशाचीही असो, कोण्याही गोष्टीची असो, कोणत्याही बाबीची असो, धास्ती घेऊ नये. कशाबद्दलची असो. अनेक लोक कोण्या ना कोण्या कारणाने ताणामध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात, धास्तीमध्ये असतात. आता माझं कसं होईल, माझ्याकडे पैसाच नाही, मला कामही नाही, आता मी परिवार कसा जगू, मी लोकांची उधारी कशी फेडू, मी लेकरांच्या शिक्षणाचा खर्च कुठून आणू, किराया कुठून देऊ, घर कसं चालू, माझं जीवन मी कसं जगू, बँकेचं कर्ज कसं फेडू, लोकांच्या उधाऱ्या कशा फेडू. या कारणाने माणूस ताणामध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. आणि कोणी तर फार विचारात दडलेला असतो. आणि कोणाला हे टेन्शन सहन होत नाही, त्याला अजिबात ते टेन्शन सहन होत नाही. आणि यामुळे तो स्वतःला संपून टाकतो, डायरेक्ट आत्महत्याच करतो. परंतु कोणी सतत विचारात दडलेलं असतं, सारखं विचार करत राहतं. जेव्हा तो त्याच विचारात असतो की कसं होईल, काय करू, कसं होईल, कसं जीवन जगू, कसा परिवार जगू, कामच नाही, उधारी कशी फेडू. आणि याच बरोबर त्याला ज्याच्याकडून पैसे घेतलेले असतात, ज्याच्याकडून काही घेतलेलं असतं, ते सुद्धा त्याला टॉर्चर करत राहतात पैशासाठी. आणि यामुळे त्याला राग येतो, क्रोध येतो. तसेच तो सतत दुःखात असतो, नाराज असतो, टेन्शनमध्ये असतो, ताणामध्ये असतो. आणि याच कारणाने त्याचं मानसिक संतुलन बिघडून जातं,
आणि तो वेडा होतो. या धास्तीमुळे, या दहशतीमुळे तो वेडा होतो. त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं आणि तो कामातून जातो, म्हणजेच तो वेडा होतो. म्हणून कशाचीही, कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही बाबीची, कुठल्याही प्रकारची धास्ती घेऊ नये, दहशत घेऊ नये, सतत नाराज, दुःखी राहू नये. किती जरी कठीण परिस्थिती आली, किती जरी बिकट परिस्थिती आली, किती जरी कठीण वेळ आली, किती जरी कठीण प्रसंग आला, किती जरी संकट आले, समस्या आल्या, अडचणी आल्या, दुःख आली, तरी माणसाने खचून जाऊ नये, भयभीत होऊ नये, ताण घेऊ नये. तर या सर्व बिकट परिस्थितीचा, या कठीण परिस्थितीचा, या संकटाचा, या समस्याचा, या अडचणीचा त्याने सामना करावा. निकाराने, धैर्याने त्याने सामना करावा. परिस्थितीवर, बिकट परिस्थितीवर, कठीण परिस्थितीवर त्याने मात करावी. वेळ सारखीच राहत नसते, परिस्थिती बदलत असते, स्थिती बदलत असते. त्याला आज त्याच्यावर कठीण परिस्थिती आहे, उद्या त्याच्यावर चांगली परिस्थिती येईल, उद्या त्याचं जीवन चांगलं होईल, उद्या त्याचं जीवन सुंदर होईल. कारण तीच वेळ राहत नसते, परिस्थिती तशीच राहत नसते, परिस्थिती सारखी बदलत असते, स्थिती बदलत असते. म्हणून आर्थिक स्थितीसुद्धा बदलते, सुधारणा होते, प्रगती होते, विकास होतो. म्हणून माणसाने धास्ती घेऊ नये, ताण घेऊ नये, टेन्शन घेऊ नये. तर सामंजस्यपणाने, समजदारपणाने, चांगल्या रीतीने समजून सवरून, विचार करून त्याने पद्धतशीरपणे जीवन जगावे, व्यवस्थित वागावे आणि येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा त्याने सामना करावा. निकाराने, धैर्याने सामना करावा. त्याचं टेन्शन दूर होईल, त्याचा ताण दूर होईल, त्याची धास्ती दूर होईल आणि तो आनंदात चांगल्या रीतीने जीवन जगेल. परंतु जर त्याने धास्ती घेतली, संकटे आले म्हणून, समस्या आल्या म्हणून, अडचणी आल्या म्हणून, कठीण परिस्थिती आली म्हणून, बिकट परिस्थिती आली म्हणून त्याने जर ताण घेतला, धास्ती घेतली, तर त्याचे मानसिक संतुलन बिघडून जाईल, तो वेडा होईल आणि त्याचा परिवाराचा सुद्धा बेहाल होईल. त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बिघडून जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होईल. म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारची धास्ती घेऊ नये आणि आपलं जीवन बिघडू नये. आता दुसरा मुद्दा म्हणजे असमाधान. माणसाने समाधान ठेवलं पाहिजे. आपण जेवढं कमवतो त्याच्यात त्याचं समाधान असलं पाहिजे. परंतु माणसाला समाधान नसतं. त्याचं जीवन जरी चांगलं चालत असलं तरी त्याला आणखी काही हवं असतं, आणखी काही हवं असतं, आणखी काय पाहिजे असतं. म्हणजे लालच त्याची कधी संपत नाही, त्याची हाव कधी संपत नाही. आणि याच कारणाने तो आनंदी राहत नाही, मजेदार राहत नाही, सुखी राहत नाही. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो, आनंदाची झलक नसते आणि त्याला टेन्शन येतं, ताण येतो. कारण त्याचं लालच त्याला गुणानं बसू देत नाही, त्याची हाव त्याला गुणानं बसू देत नाही. आणि मग त्याला वाटतं की मी आणखी कितीतरी पैसा कमवावा, मी धन कमवावं. आणि याच तो वाटेला लागतो, रस्त्याला लागतो आणि त्याला ताण येतो, टेन्शन येतं, भरपूर टेन्शन येतं, ताण येतो आणि त्यामुळे तो सतत नाराज, दुःखी राहतो. आणि जास्त ताण घेतल्यामुळे, खूपच ताण घेतल्यामुळे आणि जास्त कमाईच्या मागं लागल्यामुळे, जास्त हाव लालच धरल्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. त्याच्या मनावर, त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि तो वेडा होतो. म्हणून असमाधान, लालच, हाव हे फार भयानक रोग आहे. कारण यामुळे सुद्धा माणूस वेडा होण्याची शक्यता असते. म्हणून जास्त लालच, जास्त हाव धरू नये. कारण जास्त लालच असल्यामुळे असमाधान,
श्रद्धा असल्यामुळे, जास्तच लालची असल्यामुळे त्याचं डोकं ठिकाणावर नसतं. त्याच्या मनात चांगले विचार नसतात आणि अनेक गोष्टींनी त्याच्या मनात माहेरघर केलेलं असतं. त्याच्या मनात सारखे विचार येत असतात. मी आणखी पैसा कसा कमवू, मी आणखी कोणता मार्ग निवडू, आणि मला आणखी पैसा कमवायचा आहे, मला आणखी खूप काही कमवायचं आहे. या कारणाने त्याच्या मनामध्ये माहेरघर केलेलं असतं आणि याच्यामुळे त्याला ताण येतो, त्याला टेन्शन येतं आणि त्याचं डोकं ठिकाणावर नसतं. आणि मग या परिस्थितीत, या अशा अवस्थेत तो खूप ताणामध्ये जातो, धास्तीमध्ये जातो. त्याचं डोकं काम करत नाही आणि या लालच, या हावमुळे त्याचं संतुलन बिघडतं. त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि तो वेडापतो. म्हणून मनुष्याने जास्त लालच करू नये, जास्त हाव धरू नये, जास्त पैशाच्या, धनाच्या, संपत्तीच्या मागं लागू नये. आपल्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या पूर्ण झाल्या, तेवढ्या पूर्ण होतात. जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या पूर्ण झाल्या की झालं, मग चांगलं जीवन जाईल. मग जास्त अजून पैशाच्या मागं कशाला लागायचं, जास्त अजून धन संपत्तीच्या मागं कशाला लागायचं. कारण जीवन आहे क्षणभंगूर आहे. हे कधी जीवन संपल काही सांगता येत नाही. या जीवनाचं काही सांगता येत नाही. जीवन क्षणातही संपू शकतं, एका घंट्यानेही संपू शकतं, एका दिवसातही संपू शकतं, 2 दिवसातही संपू शकतं. म्हणून या जीवनाचा काही भरोसा नाही, आपला काही भरोसा नाही. आपण जगू शकतो या वाचू शकतो याचा काही भरोसा नाही. आपण कधी संपू शकतो, कधी जाऊ शकतो याचा काही भरोसा नाही. म्हणून माणसाने आपलं जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत आपण आहात, तोपर्यंत त्याने चांगले जीवन जगले पाहिजे. आनंदाने, प्रसन्नतेने, प्रेमळपणाने, चांगल्या रीतीने, सुंदरतेने, चांगल्या विचाराने, चांगल्या बोलीने, चांगल्या राहण्याने, चांगल्या वागण्याने, चांगल्या व्यवहाराने जीवन जगलं पाहिजे. प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. जगलं पाहिजे, दुसऱ्याला जगू दिलं पाहिजे. कारण या जीवनाचा काही भरोसा नाही. जीवन हे पिकलं पान आहे. झाडाला जसं पान एखादं पिकतं म्हणजे पिवळं पडतं आणि ते पिवळं पडल्यावर खाली पडून जातं, तसं आपलं जीवन आहे. या पानासारखं आपलं जीवन आहे. ते कधी खाली पडेल म्हणजे कधी संपून जाईल काही पत्ता लागत नाही. म्हणून माणसाने जास्त लालच, हाव धरू नये, असमाधानता ठेवू नये आणि जेवढा तो कमावतो त्याने समाधान ठेवलं पाहिजे, संतुष्टपणा ठेवला पाहिजे. तर त्याचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं आणि तो वेडा होणार नाही, त्याचं मानसिक संतुलन बिघडणार नाही, त्याचं मानसिक खच्चीकरण होणार नाही. तो सुंदर जीवन जगेल, चांगला जीवन जगेल. म्हणून मनुष्याने जास्त पैशाच्या मागे, धनाच्या मागे, जास्त हाव लोभच्या मागे लागलं नाही पाहिजे. कारण या लालच हावमुळे, या असमाधानामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. त्याचा जास्त ताण येतो, जास्त टेन्शन येतं. कारण एकदा हाव लालच जडली की पैसा कसा कमवू याच विचारात असतो तो. याच विचारात की पैसा कसा कमवू, सतत त्याच विचारात असतो तो. आणि सतत त्याच विचारात असल्यामुळे त्याला ताण येतो, त्याला टेन्शन येतं, त्याला राग येतो, त्याला क्रोध येतो, तो चिडचिडा बनतो. त्याचं कुठंही मन घरात लागत नाही, कुठं त्याचं मन लागत नाही, जेवण्यात मन लागत नाही, झोपण्यात मन लागत नाही, कशातच मन लागत नाही. त्याचं परिवारात, घरात कशातच मन लागत नाही. त्याचा एकदम त्याला विचार असतो की पैशाचाच विचार असतो त्याच्या मनात. पैशाचाच, मी आणखी पैसा कमवू, मी आणखी पैसा कमवू, मी कुठून पैसा कमवू, मी कसा पैसा कमवू, याच विचारात तो राहतो. त्याचं कारण म्हणजे लालच आणि हाव आणि असमाधान. लालच, हाव आणि असमाधान या कारणामुळे त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो, त्याच्या हृदयावर विपरीत परिणाम होतो
त्याचा मेंदू सरकतो आणि त्याचे मानसिक स्थिती बिघडतं आणि तो वेडा होतो. म्हणून मनुष्याने समाधानता ठेवली पाहिजे, संतुष्टपणा ठेवला पाहिजे. जेवढं तो कमवतो त्याच्यात त्याने समाधान ठेवलं पाहिजे, तर त्याचं जीवन सुखी होतं, आनंदी होतं आणि तो वेडा होणार नाही आणि आनंदापासून दूर जाणार नाही. त्याचं जीवन सुरळीत राहील, चांगलं राहील. आता पुढचा मुद्दा म्हणजे मानसिक त्रास या मानसिक ताण. माणूस हा वेडा होण्याचं मुख्य कारण म्हणजे मानसिक त्रास किंवा मानसिक ताण होय. माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा, कशा ना कशाचा मानसिक ताण असतो, मानसिक त्रास असतो. मग तो घरगुती असेल या बाहेरील असेल या कुठलाही असेल, त्याला मानसिक त्रास असतो, मानसिक ताण असतो. अनेक माणसांना मानसिक त्रास, मानसिक ताण असतोच असतो. कारण जीवन जगत असताना जी संकटे येतात, ज्या समस्या येतात, ज्या अडचणी येतात, जे दुःख येतात, या दुःखाचं निवारण कसं करायचं, या कठीण परिस्थितीचं निवारण कसं करायचं, या कठीण स्थितीचं परिस्थितीचं निवारण कसं करायचं, हा त्याचा ताण असतो. कारण परिस्थिती कठीण आल्यामुळे, परिस्थिती बिकट आल्यामुळे त्याच्यासमोर अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात. आणि त्यानं अनेक उधारी केलेले असतात, कर्ज घेतलेलं असतं, कोणाकडून पैसे घेतलेले असतात आणि ते त्याला वेळेवर फेडणं होत नाहीत, ते त्याला वेळेवर देणं होत नाहीत. आधी त्याच्यासमोर असंख्य समस्या असतात, अडचणी असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं डोकं काम करत नाही आणि त्यात त्याला दिलासा देणारे कोणी नसतं, त्याचं सांत्वन करणारे कोणी नसतं, त्याला मदत करणारही कोणी नसतं, त्याला समजून सांगणारही कोणी नसतं, त्याचं सांत्वन करणारही कोणी नसतं. आणि यामुळे त्याचं डोकं चालत नाही. उलट ज्याच्याकडून त्याने पैसे घेतलेले आहेत ते त्याला टॉर्चर करत असतात, मानसिक त्रास देत असतात. कारण याने त्यांच्याकडून पैसे घेतलेले असतात आणि जबाने केलेली असते की वेळेवर देतो म्हणून. परंतु या माणसाच्याने वेळेवर पैसे देणं होत नाही. कारण परिस्थितीत त्याला तशी बिकट येते, कठीण परिस्थिती येते. या दोघांची चूक नसते, कारण ही परिस्थितीची, स्थितीची चूक असते. कारण दुसऱ्याने त्याला मदत केलेली असते, अडचणीच्या काळात त्याला मदत केलेली असते. परंतु आणि याची काही चूक नाही, ही परिस्थितीची, स्थितीची चूक आहे. परंतु ही स्थिती परिस्थिती कशामुळे येते, ही कठीण परिस्थिती कशामुळे येते, याचा सुद्धा त्याने विचार केला पाहिजे. माणसाच्या हाव, लालच, लोभ आणि असमाधान याच्यामुळे सुद्धा आपल्याला कठीण परिस्थिती येऊ शकते, बिकट परिस्थिती येऊ शकते. म्हणून माणसाने जेवढी आपली गरज आहे, जेवढ्या आपल्या गरजा आहेत, जेवढी आपली कमाई आहे तेवढ्यात त्याने भागून घ्यावं आणि काही बचत करावी. बचत जर केली असती तर त्याला ही समस्या आली नसती, ही अडचण आली नसती. म्हणून त्याने आपल्या कमाईसोबतच बचतीची सवय लावावी, त्याने बचत करावी. बचत केलेली ही बचत आपल्या अडचणीच्या, समस्येच्या कामी येते. अडचणीच्या वेळेस ही आपल्याला मदत करते. बचत ही फार उपयोगी पडते. परंतु बचत करीत नाही आणि तो सावधान राहत नाही, सतर्क राहत नाही, भविष्यासाठी तो सावधान राहत नाही. कारण दूरदृष्टी त्याला ठेवत नाही. म्हणून दूरदर्शी असला पाहिजे, त्याने पुढचा विचार केला पाहिजे आणि त्याने भविष्यकाळाची अडचण दूर करण्यासाठी, समस्या दूर करण्यासाठी, संकटे दूर करण्यासाठी त्याने बचत केली पाहिजे. आणि म्हणून त्याला मग कोणत्याही संकट येत नाहीत, अडचणी येत नाही. परंतु तो कसं करत नाही, बचत करत नाही आणि समाधान ठेवत नाही, तो सावधान राहत नाही, सतर्क राहत नाही. म्हणून त्याला ह्या अनेक परिस्थिती येते, कठीण परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते आणि समस्या येतात, अडचणी येतात आणि
आणि त्याने याच कारणामुळे अनेक उधाऱ्या केलेल्या असतात, कर्ज घेतलेले असतात. बचत न केल्यामुळे, तो सावधान न राहिल्यामुळे, सतर्क न राहिल्यामुळे त्याने अनेक उधारी केलेली असतात, अनेक कर्ज घेतलेले असतात. आणि हे कसं फेडायचं, ही कर्ज कशी फेडायची, उधारी कशी चुकती करायची, या ताणामध्ये तो असतो, या टेन्शनमध्ये असतो. आणि या सर्व समस्येचा सामना कसा करायचा या ताणामध्ये तो असतो. आणि यामुळे त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्याचा मानसिक त्रास होतो, मानसिक ताण येतो, त्याचं डोकं बरोबर काम करीत नाही, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं आणि यामुळेच तो वेडा होतो. म्हणून त्याने वेळीच जर सावधान राहिलं असतं, वेळीच जर सतर्क राहिलं असतं, वेळीच जर बरोबर व्यवस्थित वागलं असतं, वेळीच जर त्याने आपल्या कमाईबरोबर बचत केली असती, कोणाचं कर्ज घेतलं नसतं, कोणाची उधारी केली नसती, जेवढं आहे तेवढं त्यानं भागवलं असतं, जास्त लालच हाव धरली नसती, असमाधानता ठेवली नसती, व्यवस्थित पद्धतशीरपणे वागलं असतं, आहे त्या परिस्थितीत त्यानं राहिलं असतं, आहे ते भागून गेलं असतं, सांभाळून घेतलं असतं, ॲडजस्टमेंट जर केली असती तर त्याला ही वेळ आली नसती आणि तो वेळा झाला नसता. परंतु मनुष्य असं करत नाही. त्याला आणखी हवं, आणखी हवं, आणखी त्याच्या हाव भरपूर असते, त्याचं लालच भरपूर असते आणि त्याला आणखी काय पाहिजे असते, आणखी काय पाहिजे असते. आणि याच कारणाने त्याच्यासमोर अनेक समस्या येतात, अडचणी येतात, संकट येतात, अडचणी येतात, दुःख. आणि या सर्व अडचणीचा, या समस्याचा, या संकटाचा सामना करणे त्याला कठीण जाते. आणि यामुळे त्याला ताण येतो, त्याला भरपूर ताण येतो, त्याला मानसिक त्रास होतो, मानसिक ताण येतो आणि त्याचं डोकं काम करत नाही, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं आणि याच कारणाने तो वेडा होतो. आणि काही जणांना हे टेन्शन, हे ताण सहन होत नाही आणि म्हणून ते स्वतःला संपवून टाकतात. परंतु यात शहाणपण नाही, हे खरं जीवन नाही, हे चांगलं जीवन नाही. जीवन एकदाच मिळते, म्हणून एकदाच मिळालेल्या जीवनाचा चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने समजून सवरून विचार करून मस्त मजेने आनंद घेतला पाहिजे, स्वाद घेतला पाहिजे. कारण जीवन हे एकदाच येतं, वारंवार येत नाही. म्हणून या जीवनाचा अर्थ समजवा, या जीवनाचा अर्थ जाणून घ्या. जीवन हे एक आनंददायक बाब आहे, जीवन एक मजा आहे, जीवन एक उल्हास आहे, जीवन एक उत्साह आहे, चेतना आहे. म्हणून या जीवनाचा आनंद घ्या. आणि या जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात, अनेक दुःख येतात. या दुःखाचा अनेक कठीण परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते. परंतु या कठीण परिस्थितीचा, या बिकट परिस्थितीचा, संकटाचा, समस्याचा, अडचणीचा सामना करणे, निकाराने, धैर्याने सामना करणे आपलं कर्तव्य आहे. याचा सामना करावा. म्हणून आपलं मानसिक संतुलन बिघडू नये, जास्त ताण घेऊ नये, जास्त टेन्शन घेऊ नये. तर समजुतीने, चांगल्या रीतीने, चांगला विचार करून, समजून सवरून, मन शांत ठेवून, डोकं शांत ठेवून, चांगला विचार करून आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि वेगळ्या मार्गाने गेलं नाही पाहिजे. जास्त ताण घेऊ नये, डोक्याला ताण देऊ नये. वेळेवर झोप घ्यावी, वेळेवर जेवण करावे, व्यवस्थित राहावी, पद्धतशीर राहावी, शांत राहावी, चिडचिडपणा करू नये, राग करून धरू नये, कोण्या गोष्टीचा कारण परिस्थिती तीच राहत नसते, परिस्थिती बदलत असते. तीच बिकट परिस्थिती राहत नसते, परिस्थिती बदलत असते. आता दुःखाची परिस्थिती आहे, उद्या तुम्हाला सुखाची परिस्थिती येईल, चांगली वेळ येईल, सुंदर वेळ येईल आणि तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. म्हणून परिस्थिती तीच राहत नसते. म्हणून चांगलं सावधपणे राहिलं पाहिजे आणि नेहमी सतर्कता ठेवली पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे, बचत केली पाहिजे. बचत कामा येते, भविष्यकाळी कामा येते. म्हणून चांगलं व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. म्हणून कोणत्याही बाबतचा ताण घेऊ नये, कोणत्याही बाबतचा ताण मनुष्याने घेऊ नये. म्हणून धास्ती, मानसिक त्रास, या मानसिक ताण आणि असमाधानता या गोष्टीपासून दूर राहावं आणि जास्त धास्ती घेऊ नये, असमाधानता ठेवू नये आणि मानसिक त्रास आणि मानसिक ताण घेऊ नये. चांगलं राहावं, व्यवस्थित राहावं, पद्धतशीर राहावं. तर त्याचं जीवन सुंदर होईल, छान होईल आणि तो वेडा होणार नाही. तर जीवन सुरळीत चालेल, आनंदी राहील आणि मजेत राहील. म्हणून त्याने विचार करून सामंजस्याने, प्रेमाने, आनंदाने, प्रसन्नतेने, मजेने राहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा
दुःखाचा त्याने आनंदाने, प्रसन्नतेने, निकाराने, धैर्याने, भयभीत न होता, खचित न होता, प्रखरपणे सामना केला पाहिजे. त्याने लढा केला पाहिजे, त्याने संघर्ष केला पाहिजे, त्याने झटलं पाहिजे, त्याने राबलं पाहिजे, त्याने कष्ट मेहनत केली पाहिजे. तर त्याचं जीवन सुंदर होईल, त्याचं जीवन चांगलं होईल, रंगमय होईल. त्याला अडचण येणार नाहीत, समस्या येणार नाहीत, संकट येणार नाही, ताण येणार नाही, मानसिक ताण कोणताच येणार नाही. तो त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहील, तो आनंदी राहील, प्रसन्न राहील आणि तो वेडा होणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.